Good morning, students. Welcome to you in our today's video. In our previous video, we are started 10th standard Science and Technology part 1st, chapter number 7, lenses. And in this chapter, we had been seen what is lens, concepts related to lens, convention signs, lens formula and their magnification, human eye and working of its lens, and defects of vision and its corrections. In today's video, we are going to learn next points, that is apparent size of an object. Second point, uses of concave and convex lenses, and third point is the persistence of vision. So let us see first point, apparent size of an object. म्हणजे वस्तूचा आभासी आकार. वस्तूचा आभासी आकार म्हणजे काय? तर आपण या ठिकाणी डायग्राम बघतोय. apparent size of an object, diagram 7.15. इथं आपल्याला काय दिसतंय? डोळ्याच्या समोर दोन वस्तू ठेवलेल्या आहेत, दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत. पहिला ऑब्जेक्ट आहे डोळ्याच्या जवळचा, तो म्हणजे PQ, आणि दुसरा ऑब्जेक्ट थोड्या अंतरावरती आहे, P1 Q1. पहिल्या ऑब्जेक्टनं म्हणजेच PQ या ऑब्जेक्टनं डोळ्याशी केलेला जो अँगल आहे तो अँगल आहे अँगल अल्फा, आणि P1 Q1 या दूरवरच्या ऑब्जेक्टनं डोळ्याशी केलेला जो अँगल आहे, जो कोण आहे, तो आहे बीटा. याच्यामध्ये आपल्याला अँगल अल्फा इज ग्रेटर दॅन अँगल बीटा हे दिसतंय. आणि यावरून ज्या वस्तूचा डोळ्याशी धारण केलेला जो अँगल आहे, जो अँगल मोठा, तेवढी ती वस्तू डोळ्याला मोठी दिसते. आणि अँगल जेवढा लहान असेल तो ती वस्तू ही डोळ्याला त्या तुलनेत छोटी दिसते. तर बघूया. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स PQ अँड P1 Q1. आकृतीमध्ये ते दिसत आहेत. हॅव्हिंग सेम साईज बट केप्ट ॲट डिफरंट डिस्टन्सेस फ्रॉम अन आईज ॲज शोन इन फिगर 7.15. आकृतीमध्ये आपल्याला P1 Q1 या भिन्न अंतरावर ठेवलेल्या वस्तू आहेत. वेगवेगळ्या अंतरावर ठेवलेल्या या दोन वस्तू आपल्याला दिसत आहेत. ॲज द अँगल अल्फा सबटेंडेड बाय PQ ॲट अ आय इज अ लार्जर than the angle B subtended by P1 Q1. म्हणजे PQ या वस्तूनं डोळ्याशी धारण केलेला कोन अल्फा हा P1 Q1 या वस्तूनं केलेल्या डोळ्याशी धारण केलेल्या कोन बीटापेक्षा तो मोठा आहे. PQ appears bigger than P1 Q1. Thus, the apparent size of an object depend upon the angle subtended by the object at the eye. म्हणजे डोळ्याला दिसलेला वस्तूचा जो आभासी आकार आहे, ॲपरंट साईज, हा वस्तूनं डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो. कोन जेवढा मोठा तेवढी वस्तू मोठी दिसते. apparent size of an object. आता यावर आधारित यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दोन प्रश्न आहेत.
पहिला प्रश्न आहे, वाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आईज इन ऑर्डर टू सी इट क्लिअरली. म्हणजे छोटी वस्तू स्पष्टपणे दिसण्यासाठी आपण ती डोळ्याजवळ का आणतो? तर आपल्याला माहिती आहे, छोटी वस्तू स्पष्टपणे दिसायसाठी आपण ती डोळ्याच्या जवळ नेतो. जवळ नेल्यामुळं काय होतं? तर वस्तूचा जो आभासी आकार आहे, ॲपरंट साईज आहे, ही ॲपरंट साईज वस्तू डोळ्याच्या जवळ आणली की मोठी होते, आकार वाढतो आणि त्यामुळे ती आपल्याला स्पष्ट दिसते. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, इफ यू ब्रिंग an object closer than 25 centimeters from the eyes, why can we do not see it clearly even though it subtends a bigger angle at the eye? म्हणजे एखादी वस्तू डोळ्याजवळ 25 सेंटीमीटर अंतरापेक्षा कमी अंतरावर आणल्यास वस्तूनं डोळ्याशी केलेला कोन वाढून सुद्धा वस्तू आपल्याला अस्पष्ट का दिसतात? स्पष्ट का दिसत नाहीत? तर आपल्याला माहिती आहे, वस्तूचा जो निकट बिंदू आहे, नियर पॉइंट, हा आहे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती वस्तू कमीत कमी एवढ्या अंतरावर ठेवली की ती आपल्याला क्लिअर दिसते, स्पष्ट दिसते. पण यावेळेला वस्तू ही फुगीर झालेली असते. वस्तूचं भिंग हे फुगीर झालेलं असतं, त्यातलं नाभिअंतर कमी झालेलं असते आणि त्यामुळे स्पष्ट प्रतिमा आपल्याला डोळ्याला दिसते. पण वस्तू 25 सेंटीमीटरच्या आत आणल्यानंतर ते आपल्याला स्पष्ट दिसत नाही, कारण डोळ्यातील भिंगाचं जे नाभी अंतर आहे, ते नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी होत नसतं, ते कमी करता येत नाही. त्यामुळं 25 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर, एवढ्या नाभी अंतरावर आणि त्यापेक्षा आत जर वस्तू ठेवली तर ती आपल्याला त्यानं धारण केलेला कोन मोठा असून सुद्धा स्पष्ट दिसत नाही. तर ही झाली ॲपरंट साईज ऑफ एन ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आजचा आपला आहे तो म्हणजे यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. अंतर्गोल भिंगांचे उपयोग. पहिला उपयोग आहे तो म्हणजे मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर, CD प्लेअर. म्हणजे जी काही वैद्यकीय उपकरणं दवाखान्यांमध्ये वापरली जातात ती स्कॅनर आणि CD प्लेअर या उपकरणांमध्ये काय असतं, दीज इन्स्ट्रुमेंट्स आर लेसर लाईट. यांच्यामध्ये लेझर किरणांचा उपयोग केलेला असतो आणि या लेझर किरणांचं काम व्यवस्थित पार पडण्यासाठी त्या ठिकाणी अंतर्गोल भिंग बसवलेले असतात. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ these equipments, concave lenses are used. पहिला उपयोग आहे मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर अँड CD प्लेअर यांच्यात. सेकंड यूज इज द पीप होल इन डोअर. दरवाज्यावर असणारं जे नेत्रिका असते, नेत्रदर्शिक असं त्याला म्हणतात, हे छोटं संरक्षक यंत्र आहे. दिस इज अ स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विच हेल्प्स अस use a large area outside the door. This uses one or more concave lenses. हे जे संरक्षक यंत्र आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की बाहेरील वस्तू आणि वस्तूच्या आसपासचा विस्तीर्ण परिसर हा या यंत्रातून दिसतो, या उपकरणातून दिसतो. आणि म्हणून हे जे पीप होल आहे, नेत्रदर्शिका आहे, याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्सेस वापरले जातात. तिसरा उपयोग आहे तो म्हणजे स्पेक्टेकल्स. चष्म्यांमध्ये आपल्याला माहिती आहे
की निकटदृष्टीचा हा दोष दूर करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स वापरलेला जो चष्मा आहे तो चष्मा वापरला जातो. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर साइटेडनेस. चौथा उपयोग आहे इन टॉर्च. घरामध्ये आपण ज्या विजेरी वापरतो, बॅटरी वापरतो, त्याच्यामध्ये हे कॉन्केव्ह लेन्स वापरले जातात. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड वाइडली द लाईट प्रोड्यूस्ड बाय अ स्मॉल बल्ब इनसाइड अ टॉर्च. या बॅटरीमध्ये, या विजेरीमध्ये असणारा जो बल्ब आहे त्याचा प्रकाश पुढच्या दिशेनं विस्तीर्ण असा विखुरला जावा यासाठी टॉर्चमध्ये कॉन्केव्ह लेन्स वापरलं जातं. आणि शेवटचा उपयोग आहे तो म्हणजे इन कॅमेरा, टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप. म्हणजे कॅमेरा, दुर्बीण आणि दूरदर्शीमध्ये या कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग केला जातो. These instruments mainly use convex lenses. प्रामुख्याने याच्यामध्ये जो भिंग वापरतात तो बहिर्गोल असतो. टू गेट गुड क्वालिटी इमेज अ कॉन्वेक्स लेन्स इज यूज्ड इन फ्रंट ऑफ द आयपीस ऑर इनसाइड इट. म्हणजे या बहिर्गोल भिंगामधून मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचा दर्जा सुधारण्यासाठी, दर्जा उत्तम मिळवण्यासाठी या उपकरणामध्ये नेत्रभिंगाच्या पुढे आणि नेत्रभिंगाच्या आतमध्ये अंतर्गोल भिंगाचाही उपयोग त्या ठिकाणी केला जातो. हा झाला कॉन्केव्ह लेन्सचे युजेस. त्याच्यानंतर युजेस ऑफ कॉन्वेक्स लेन्स म्हणजे बहिर्गोल भिंगांचे उपयोग. बहिर्गोल भिंगांचे उपयोग याच्यामध्ये आपण 4 उपकरणांचा अभ्यास करणार आहे. ते म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता पहिला बघूया तो म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, साधा सूक्ष्मदर्शक. साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे काय? अ कॉन्वेक्स लेन्स विथ अ स्मॉल फोकल लेंथ प्रोड्युसेस अ व्हर्च्युअल, इरेक्ट अँड बिगर इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट as shown in figure. म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक म्हणजे कमी नाभी अंतराच्या बहिर्गोल भिंगानं एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट प्रतिमा तयार होते असं उपकरण म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक. हा केवळ त्या वस्तूची मोठी प्रतिमा देतो, काही प्रमाणामध्ये मोठी प्रतिमा देतो, म्हणजे प्रतिमा विशालित करतो, म्हणून त्याला विशालक सुद्धा म्हणतात. Such a lens is called simple microscope or magnifying lens. याच्यामुळे जी प्रतिमा मिळते, one can get a 20 times larger image of an object using such a microscope. म्हणजे साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं वस्तूची प्रतिमा ही 20 पट मोठी मिळवता येते. आणि म्हणून साधा सूक्ष्मदर्शक कुठं कुठं वापरला जातो बघा. दीज आर यूज्ड फॉर अ वॉच रिपेअरर, टेस्टिंग प्रेशियस जेम्स अँड फाइंडिंग देअर डिफेक्ट्स. म्हणजे घड्याळ दुरुस्त करणारे जे रिपेअरर असतात ते, त्याचबरोबर रत्नांची पारख करण्यासाठी आणि त्यांच्यातील दोष शोधण्यासाठी सुद्धा या साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये आपल्याला डायग्राम 7.16 यात आपण वस्तूची प्रतिमा कशी विशालित दिसते सिंपल मायक्रोस्कोपमध्ये ती या ठिकाणी दाखवलेली आहे. पहिली डायग्राम आहे ती ऑब्जेक्ट इज क्लोजर टू द लेन्स. म्हणजे ऑब्जेक्ट हा
फोकस आणि ऑप्टिकल सेंटर या दोन्हीच्या मध्ये ठेवल्यानंतर वस्तूची विशालित प्रतिमा कशी दिसते ती आहे. आणि दुसरी डायग्राम आहे ऑब्जेक्ट इज ॲट द फोकस. फोकसवरती नाभीवरती जेव्हा वस्तू ठेवेल तेव्हा त्याची मिळणारी प्रतिमा. अशा 2 डायग्राम या ठिकाणी दाखवलेले आहेत. हा कॉन्व्हेक्स लेन्सचा बहिर्गोल भिंगाचा पहिला उपयोग सिंपल मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे तो म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप, ज्याला संयुक्त सूक्ष्मदर्शी म्हणतात. सिंपल मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं छोट्या वस्तू मोठ्या दिसतात, पण त्याला एक विशिष्ट मर्यादा आहे. 20 पट केवळ मोठ्या दिसतात. त्याहीपेक्षा लहान वस्तू असतील तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप संयुक्त सूक्ष्मदर्शी वापरली जाते. मग सिंपल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्झर्व स्मॉल साइज्ड ऑब्जेक्ट्स, बट minute objects like blood cells, cells of plant and animal, and minute living beings like bacteria cannot be magnified sufficiently by simple microscope. म्हणजे अतिसूक्ष्म जे वस्तू असतात जसे की रक्तातील घटक, काही लहान जीवाणू, हे पाहिजे तेवढे विशालित होऊ शकत नाहीत, पाहिजे तेवढी मोठी प्रतिमा त्यांची दिसत नाहीत. म्हणून त्या ठिकाणी सिंपल मायक्रोस्कोप जो आहे हा कमी पडतो आणि मग त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला जातो. कंपाऊंड मायक्रोस्कोप्स आर यूज्ड टू स्टडी दीज ऑब्जेक्ट्स. अ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड अप ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. हा जो संयुक्त सूक्ष्मदर्शी आहे हा 2 लेन्सपासून, 2 बहिर्गोल भिंगांपासून बनवलेला असतो. एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि दुसरं आयपीस, नेत्रिका, पदार्थभिंग किंवा ज्याला वस्तुभिंग म्हणतात, आणि दुसरा आहे तो म्हणजे नेत्रिका, आयपीस. हे दोन्ही एका धातूच्या नळीमध्ये घालून त्यांचं नाभी अंतर कमी जास्त करून त्या ठिकाणी कंपाऊंड मायक्रोस्कोप बनवला जातो. हे दोन्ही भिंग कशी असतात बघा. द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज अ स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ. जो वस्तुभिंग असतो त्याचा काटछेद लहान असतो आणि त्याचं नाभी अंतर सुद्धा कमी असतं. आणि जो आयपीस आहे, द आयपीस हॅज अ बिगर क्रॉस सेक्शन अँड इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लार्जर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. हा भिंग याचा काटाछेद मोठा असतो आणि त्याचं नाभी अंतर सुद्धा पदार्थभिंगापेक्षा, वस्तुभिंगापेक्षा मोठं असतं. हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय द combined effect of 2 lenses. 2 भिंगांच्या एकत्रित परिणामानं अधिक विशालन या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये मिळतं. आपण डायग्राम बघू शकतोय. डायग्राम 7.17 अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर डाव्या बाजूला ऑब्जेक्ट आहे की जो लाल रेनी दाखवला आहे आणि त्यांच्यापासून निघणारे 2 आपत्ती किरण हे ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये पडतात. त्यांचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर त्याची जी मिळणारी प्रतिमा आहे ती प्रतिमा पाठीमागं, ती प्रतिमा आयपीसमधल्या भिंगासाठी, नेत्रिकासाठी ती वस्तू बनते आणि त्याच्यापासून तिथून ते आयपीसवर पडल्यानंतर त्यांचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला विशालित, मोठी, उलटी अशी इमेज, हिरव्या रंगाने दाखवलेली आहे विशालित अशी इमेज त्या ठिकाणी मिळते. हे डायग्राममध्ये दिसते. ॲज शोन इन फिगर 7.17 द मॅग्निफिकेशन ऑकर्स इन 2 स्टेजेस. 2 टप्प्यामध्ये हे विशालन झालेलं आपल्याला दिसतंय. द इमेज फॉर्म्ड बाय द फर्स्ट लेन्स ॲक्ट ॲज अन ऑब्जेक्ट फॉर अ सेकंड लेन्स. पहिल्या भिंगापासून मिळणारी जी प्रतिमा आहे ती दुसऱ्या भिंगासाठी वस्तू बनते. द ॲक्सेस ऑफ बोथ दीज लेन्सेस आर अलॉंग अ सेम लाईन. दोन्हींचे जे अक्ष आहेत हे दोन्हींचे अक्ष हे सरळ रेषेत, एकाच सरळ रेषेमध्ये असतात. आणि ही जी भिंग आहेत, the lenses are fitted inside the metallic tube in such a way that the distance between
देम कॅन बी चेंज्ड. धातूच्या नळीमध्ये हे दोन भिंग अशा पद्धतीनं बसवलेले असतात की त्यांचं नाभी अंतर कमी जास्त करता येईल आणि वस्तू तिची प्रतिमा स्पष्ट अशी बघता येईल अशा पद्धतीनं. कंपाऊंड मायक्रोस्कोप पहा, ज्याच्यामध्ये बहिर्गोल भिंग वापरले जातात. त्याच्यानंतर तिसरा उपयोग आहे तो म्हणजे टेलिस्कोप. टेलिस्कोपमध्ये काय दिसतं आपल्याला? टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण किंवा ज्याला दूरदर्शी असं म्हणतात. अतिदूरवरचे जे वस्तू असतात म्हणजे अतिशय लांबच्या तारे ग्रह वगैरे पाहण्यासाठी या दूरदर्शीचा उपयोग, या भिंगांचा उपयोग केला जातो आणि म्हणून त्याला खगोलीय दूरदर्शक असं सुद्धा म्हणतात. बघूया, टेलिस्कोप इज यूज टू सी अ डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट देअर मॅग्निफाईड फॉर्म. म्हणजे दूरवरच्या वस्तू, अतिदूरवरच्या वस्तू ह्या विशालित प्रमाणामध्ये या टेलिस्कोपमध्ये दिसतात. द टेलिस्कोप यूज टू observe astronomical sources like stars and the planets are called astronomical telescope. म्हणजे तारे आणि ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू या टेलिस्कोपच्या साहाय्यानं पाहिल्या जातात, त्यांचं निरीक्षण केलं जातं, त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणून यांना हा जो दूरदर्शक आहे त्याला खगोलीय दूरदर्शक असं सुद्धा म्हणतात. त्यांचे दोन प्रकार आहेत. टेलिस्कोप्स आर टू टाइप्स. फर्स्ट इज अ रेफ्रॅक्टिंग टेलिस्कोप इन विच lenses are used, and the second one is a reflecting telescope in which mirror and lenses are used in this reflecting telescope. In both of these, the image formed by objective acts as an object for the eyepiece which form the final image. या दोन्ही उपकरणामध्ये पदार्थभिंगानं तयार केलेली प्रतिमा ही आयपीससाठी, नेत्रिकेसाठी वस्तूचं कार्य करते आणि अंतिम प्रतिमा त्या ठिकाणी तयार होते. Objective lens has a larger diameter and larger focal because of which maximum amount of light coming from the distant object can be collected. इथं पदार्थभिंग जे आहे हे मोठ्या आकाराचं आणि जास्त नाभी अंतराचं असतं की जेणेकरून दूरवरच्या वस्तूकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश हा त्या ठिकाणी कलेक्ट केला जाईल, एकवटला जाईल, यासाठी ते मोठं असतं. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या तुलनेमध्ये बरोबर उलटं असतं. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जे पदार्थभिंग आहे, वस्तूभिंग आहे, ते छोटं असतं आणि आयपीस मोठा असतो. पण टेलिस्कोपमध्ये बघितलं आपण तर पदार्थभिंग हा मोठा असतो जास्तीत जास्त प्रकाश एकवटण्यासाठी आणि जे आयपीस असतो तो आयपीस लहान असतो. आता टेलिस्कोपमध्ये पदार्थभिंग मोठं असतं, त्याच्या तुलनेमध्ये जे आयपीस असतो तो आयपीस हा या ठिकाणी लहान दिसतो. बघूया. इन अदर हँड the size of the eyepiece is smaller and its focal length is also less. eyepiece हा आकाराने लहान आणि त्याचं नाभी अंतर सुद्धा कमी असतं. Both the lenses are fitted inside a metallic tube in such a way that the distance between them can be changed. ही दोन्ही भिंग एका धातूच्या नळीमध्ये अशा पद्धतीने बसवली असतात की त्यांचं नाभी अंतर हे बदलता येईल आणि स्पष्ट प्रतिमा पाहता येईल. The principal axis of both the lenses are along the same straight line. म्हणजे दोन्ही भिंगांचा अक्ष एका सरळ रेषेत असतात. Generally using the same objective but different eyepiece, different magnification can be obtained. म्हणजे
समान पदार्थभिंग परंतु वेगवेगळ्या नाभी अंतराच्या नेत्रिका वापरून या टेलिस्कोपच्या साहाय्यानं वेगवेगळं विशालन या ठिकाणी या डायग्राम याच्यामध्ये आपल्याला मिळवता येतं. डायग्राम 7.18 हा रेफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पदार्थभिंग बघा आणि ते मोठं आहे, त्याच्याकडून जास्तीत जास्त प्रकाश मिळवला जातो आणि तिथं रेफ्रॅक्ट झाल्यानंतर मिळणारी जी प्रतिमा आहे ती छोटी असते आणि ती दुसऱ्या आयपीससाठी एक ऑब्जेक्ट बनते आणि त्याच्यापासून निघणारे प्रकाशकिरण हे नेत्रिकेवरती पडतात, आयपीसवरती पडतात, तिथं रेफ्रॅक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत वस्तूची विशालित अशी प्रतिमा किंवा मिळणारी जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्याला मिळते. तर हा झाला टेलिस्कोप. चौथा उपयोग आहे तो म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, ज्याला प्रकाशीय उपकरणं असं म्हणतात. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन अ व्हेरियस अदर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा, प्रोजेक्टर अँड स्पेक्टोकॉर्प्स. म्हणजे कॅमेरा, प्रोजेक्टर आणि वर्णपटदर्शक अशा उपकरणांमध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जातात. आणि त्याचबरोबर कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स फॉर करेक्टिंग फार साइटेडनेस. बहिर्गोल भिंगाचा वापर यापूर्वी आपण बघितलाय की डोळ्यातला जो दूरदृष्टीता, फार साइटेडनेस हा जो दोष आहे त्याच्या निराकरणासाठी या बहिर्गोल भिंगाचा चष्मा हा वापरला जातो. हे झाले युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्सेस. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे परसिस्टन्स ऑफ व्हिजन. आणि त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी बघूया काय आहे. 2 ॲक्टिव्हिटी आहेत. त्यापैकी पहिली आहे टेक अ बर्निंग इसेन्स स्टिक इन युअर हँड अँड रोटेट इट फास्ट अलॉंग अ सर्कल. इन्सेन्स स्टिक म्हणजे उदबत्ती, जळती उदबत्ती हातात घ्या आणि ती गोल फास्ट फिरवा, वेगाने फिरवा. काय दिसणार या ठिकाणी? जळती उदबत्ती वेगानं वर्तुळाकार फिरवली तर आपल्याला तांबड्या रंगाचं एक वर्तुळ दिसेल. सर्कल ऑफ रेड लाईट इज सीन. आणि दुसरं आहे ड्रॉ केज ऑन अ साइड ऑफ अ कार्डबोर्ड अँड अ बर्ड ऑन द अदर साइड. एक कार्डबोर्ड घ्या आणि त्याच्यावर एका बाजूला पक्ष्याचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला पिंजरा काढा. हँग द कार्डबोर्ड विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड. हा कार्डबोर्ड दोऱ्याच्या साहाय्यानं वरती अडकवा. ट्विस्ट द थ्रेड अँड लिव्ह इट. दोऱ्याला पीळ द्या आणि कार्डबोर्ड सोडून द्या. व्हॉट डू यू सी अँड वाय. आपल्याला काय दिसेल, काय आढळून येईल आणि ते कशामुळं. साधारणपणे आपण कार्डबोर्डवरती एका बाजूला पक्ष्याचं चित्र काढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पिंजरा काढलेला आहे. दोऱ्याला पीळ दिल्यामुळं पुट्टा आपल्या दृष्टीसमोर, आपल्या डोळ्यासमोर गोल गोल फिरायला लागेल आणि तो वेगानं फिरत असल्यामुळं तो पक्षी पिंजऱ्याच्या आत आहे असं आपल्याला दिसेल. अ बर्ड ॲपियर्स इन अ केज. हे असं का होतं? तर हा आहे परसिस्टन्स ऑफ व्हिजन, म्हणजे ज्याला दृष्टी सातत्य असं म्हणतात. हे दृष्टी सातत्य म्हणजे काय? तर दृष्टी सातत्य म्हणजे आपण बघूया. वी सी अन ऑब्जेक्ट बिकॉज द आय लेन्स क्रिएट्स इट्स इमेज ऑन द रेटिना. एखादी वस्तू आपण कधी आणि कशी बघतो? तर त्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील भिंगाद्वारे डोळ्याच्या दृष्टीपटलावरती तयार केली जाते आणि तिथं त्या तयार केलेल्या वस्तूमुळं आपल्याला या वस्तूचं
ज्ञान होतं, ती वस्तू दिसते. द इमेज इज ऑन द रेटिना ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ अस. त्या वस्तूची किंवा एखाद्या वस्तूची प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावरती कधीपर्यंत असते, तर जोपर्यंत वस्तू डोळ्यासमोर आहे तोपर्यंत. द इमेज डिसॅपियर्स ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. डोळ्यापासून वस्तू आपण दूर नेली तर वस्तूची प्रतिमा सुद्धा आपल्याला दिसत नाही. However, this is not instantaneous and the image remains imprinted on our eyes retina for a 1/16th of a second after the object is removed. म्हणजे वस्तू डोळ्यापासून दूर केल्याबरोबर त्याची प्रतिमा सुद्धा नाहीशी होते. पण आपल्या डोळ्याच्या बाबतीत विचार केला तर एखादी वस्तू डोळ्यासमोरून दूर केल्यानंतर सुद्धा ती सेकंदातला काही भाग म्हणजे 1/16 सेकंदांपर्यंत त्या प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम हा तसाच राहतो. काही काळ, तो कालावधी किती आहे? 1/16 सेकंड. द सेन्सेशन ऑन अ रेटिना परसिस्ट फॉर अ व्हाईल. दृष्टीपटलावर ही संवेदना जी आहे ती काही वेळासाठी टिकते. आणि हा जो परिणाम आहे, या परिणामाला म्हणतात दृष्टी सातत्य. This is called persistence of vision. म्हणजे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहे तर तिची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या दृष्टीपटलावरती तयार होते. जेव्हा वस्तू डोळ्यासमोर आपण दूर करू तेव्हा लगेच वस्तूची प्रतिमा डोळ्याच्या दृष्टीपटलावरून नाहीशी होत नाही, काही काळ टिकून राहते. त्या प्रतिमेचा संवेदना ज्या आहेत त्या काही काळ म्हणजे किती, तर 1/16 सेकंद एवढ्या कमी कालावधीसाठी ते आपल्या दृष्टीपटलावर तशीच राहते. आणि हा जो परिणाम आहे, या परिणामाला म्हणतात दृष्टी सातत्य. हा परिणाम संपायच्या आत दुसरी वस्तू डोळ्यासमोर आली तर त्या दोन वस्तू ज्या आहेत ते एकमेकाशी सलग दिसतात, एकमेकांशी जोडलेल्या दिसतात. त्याचा 1/16 सेकंद संपण्याच्या अगोदर तिसरी वस्तू जर डोळ्यासमोर आणली तर त्या 3 जोडल्यासारख्या वाटतात. अशा पद्धतीनं अनेक वस्तू 1/16 सेकंदाच्या आत जवळजवळ डोळ्यासमोर आल्या तर त्या एकमेकांशी जोडल्यासारख्या दिसतात आणि याला म्हणतात परसिस्टन्स ऑफ व्हिजन. अशी काही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर दैनंदिन व्यवहारामध्ये असतात. व्हॉट एक्झाम्पल्स इन डे टू डे लाईफ कॅन यू थिंक अबाउट धिस? तर आत्ताच आपण जे उदबत्तीचं उदाहरण पाहिलं, उदबत्तीची प्रतिमा ही काही काळ डोळ्यासमोर तशीच राहते. त्यामुळं जेव्हा आपण गोल गोल फिरवू 1/16 सेकंदाच्या आत जर वर्तुळ पूर्ण झालं तर हे वर्तुळ अखंड दिसतं. आणि अशा पद्धतीनं हे दृष्टी सातत्य. दुसरं, टी व्हीवर आपण जे काय चित्र बघतो, काय व्हिडिओज बघतो, ते दोन चित्रांच्या मधला जर अंतर 1/16 सेकंदापेक्षा कमी असेल तर 2 चित्र, 3 चित्र, 4 चित्र एकमेकांशी जोडल्यासारखे दिसतात. आणि अशाच पद्धतीनं सिनेमासुद्धा बनवला जातो. टी व्हीचं कार्य, दूरदर्शन संचाचं कार्य, चलचित्रपटांचं म्हणजे सिनेमाचं कार्य, आपण पाहिलेली 2 उदाहरणं, उदबत्तीचं उदाहरण किंवा पुठ्ठा आणि त्यावर पिंजरा आणि पक्षी याचं उदाहरण, ही सगळी उदाहरणं आहेत परसिस्टन्स ऑफ व्हिजन. त्यानंतर कॅन यू टेलमध्ये शेवटी एक प्रश्न आहे, हाऊ डू वी परसिव्ह डिफरंट कलर्स? म्हणजे आपल्याला
वेगवेगळे रंग कसे दिसतात, कसे जाणवतात, रंगांचं ज्ञान आपल्याला कसं होतं. आता बघूया. द रेटिना इन युअर आईज इज अ मेडअप ऑफ मेनी लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. आपल्या डोळ्यातलं जे दृष्टिपटल आहे ते दृष्टिपटल अनेक प्रकाश संवेदी अशा पेशींपासून बनलेलं असतं. दी सेल्स आर शेप्ड लाईक अ रॉड अँड लाईक अ कोन. या ज्या पेशी आहेत, प्रकाश संवेदी पेशी, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स, हे दोन आकाराचे असतात साधारणपणे. एक आहे ते म्हणजे रॉड लाईक म्हणजे दंडाकृती, आणि दुसरे आहेत कोन शेप्ड म्हणजे शंकू आकाराच्या. द रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू इंटेन्सिटी ऑफ अ लाईट अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द ब्राईटनेस ऑर डिमनेस ऑफ द ऑब्जेक्ट टू द ब्रेन. ज्या रॉड लाईक सेल्स आहेत त्या प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देतात आणि त्यामुळं प्रखरता आणि अंधुकता याची माहिती मेंदूपर्यंत वस्तूची ती पोचवतात. आणि दुसऱ्या प्रकारचे जे आहेत कोनिकल शेप्ड सेल्स. द कोनिकल सेल रिस्पॉन्ड्स टू द कलर अँड गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट द कलर ऑफ द ऑब्जेक्ट टू द ब्रेन. शंकू आकाराच्या पेशी आहेत त्या रंगांना प्रतिसाद देतात आणि रंगांची माहिती आपल्या मेंदूपर्यंत ती पोचवतात. ब्रेन प्रोसेसेस ऑल द इन्फॉर्मेशन रिसिव्ड अँड वी सी ॲक्च्युअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. मेंदू या सगळ्या माहितीचं विश्लेषण करतो आणि आपल्याला ती वस्तू जशी आहे तिचं वास्तव चित्र ते दाखवतो. Rod like cells responds to faint light also, but conical cells do not. ज्या दंडाकार पेशी आहेत त्या दंडाकार पेशी ह्या अंधुक प्रकाशाला सुद्धा प्रतिसाद देतात, पण शंकू आकाराच्या पेशी या अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. Thus we perceive colors ओनली इन ब्राईट लाईट. आपल्याला जे रंग आहेत ते रंग फक्त प्रखर प्रकाशामध्येच दिसतात, जाणवतात. द कोनिकल सेल्स कॅन रिस्पॉन्ड डिफरंटली टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. साधारणपणे शंकू आकाराच्या ज्या पेशी आहेत त्या तांबड्या, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या संवेदना त्यांना असतात. When red color falls on the eyes, the cells responding to the red get excited more than those responding to other color and we get sensation of a red color. म्हणजे जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानानं जास्त तो उद्दीपित करतो आणि त्यामुळं आपल्याला तांबडा रंग आहे असं जाणवतं. सम पीपल लॅक कोनिकल सेल्स रिस्पॉन्डिंग टू सर्टन कलर्स. काही व्यक्तींमध्ये, काही लोकांच्या मध्ये रंगांना, विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या या शंकू आकाराचे जे पेशी असतात त्या पेशी त्यांच्या डोळ्यामध्ये, दृष्टिपटलावरती नसतात आणि त्यामुळं these persons cannot recognize those colors or cannot distinguish between different colors. अशा व्यक्ती ज्या आहेत या रंगामधला फरक ओळखू शकत नाहीत. त्यांना रंगांची जाण नसते, सगळे रंग त्यांना सारखेच दिसतात. रंगामधला फरक, भेद ते ओळखू शकत नाहीत.
दीज पर्सन्स आर सेड टू बी अ कलर ब्लाइंड. आणि अशा व्यक्तींना म्हणतात रंगांध व्यक्ती. पण अपार्ट फ्रॉम नॉट बीइंग एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट कलर्स, देअर आयसाईट इज नॉर्मल. जरी त्या व्यक्ती रंगामधला भेद ओळखू शकत नसतील, कोणत्या, ज्या रंगांध व्यक्ती आहेत त्या, रंगामधला फरक त्यांना ओळखता येत नाही, पण बाकीची सर्व त्यांची दृष्टी ही सामान्य असते, ती नॉर्मल असते. अशा पद्धतीनं रंगांची जाण ही मानवी डोळ्याला जाणवते. अशा पद्धतीनं हे प्रकरण या ठिकाणी संपले. पुढच्या वेळा नवीन प्रकरणाची आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.